अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जो काही अर्थसंकल्प सादर केला तो शेती क्षेत्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत निराशाजनक आहे। पोकळ घोषणा, मोठमोठ्या वल्गना, आत्मनिर्भरसारखे शब्द याच्या व्यतिरिक्त या अर्थसंकल्पामध्ये काहीच नाही। रासायनिक खताच्या वाढत्या किमती आणि त्या किमती नियंत्रित करण्यासाठी खतावरच्या सबसिडीमध्ये वाढ करण्याचं काही निर्णय घेतलेला या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही। त्याचबरोबर साखर उद्योग असेल, अन्न प्रक्रिया उद्योग असेल, यासाठी विशेष सवलती काही नाहीत। एका बाजूला उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे आणि त्या उत्पादन खर्चावर नियंत्रण करण्यासाठी म्हणून काय उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, ती उपाययोजना या अर्थसंकल्पामध्ये कुठंच दिसत नाही। डाळीच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्याची वल्गना केली जाते, परंतु मोठ्या उद्योगपतींना डाळ आयात करण्यासाठी परवानगी दिली जाते। मग या धोरणाचा उपयोग काय? डाळ असो किंवा तेलबिया असो, या बाबतीत जर का आत्मनिर्भर करायचं असेल तर खऱ्या अर्थानं हमीभावाचा कायदा करून दिला पाहिजे। कारण जोपर्यंत शेतकऱ्याला मला हमखास गॅरंटेड एवढे पैसे डाळीतून, मग ते डाळ पिकं असतील, सोयाबीन असेल, तूर असेल, हरभरा असेल किंवा वाटाणा असेल, यातून मिळणार अशी खात्री त्याला होत नाही, तोपर्यंत डाळवर्गीय पिकाकडे शेतकरी वळणार नाही। तीच परिस्थिती तेलबियाच्या बाबतीतली आहे आणि त्या बाबतीत काहीच उपाययोजना केलेली दिसत नाही। किसान क्रेडिट कार्ड 3 लाखावरनं 5 लाख रुपये केले, परंतु कर्ज वाढवून काय उपयोग? आधीच शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि ज्यांना खरोखरच कर्जाची आवश्यकता असते, या किसान क्रेडिट कार्डामध्ये 12 महिन्याच्या आत कर्ज परत करावं लागतं, तरच 0% व्याजाचा फायदा होतो। परंतु केळी आणि ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना 12 महिन्यामध्ये कर्ज परत करणं शक्यच नाही। मग ह्या योजना नेमक्या कुणासाठी आहेत, कशासाठी आहेत? साखर उद्योगाच्या संदर्भामध्ये काहीच नाही। रासायनिक खताच्या किमती नियंत्रित करण्यासाठी काहीच उपाययोजना नाही। अन्न प्रक्रिया उद्योगासाठी काहीच नाही। जर अतिरिक्त उत्पादन झालं तर प्रक्रिया उद्योगाला चालना दिली पाहिजे आणि अतिरिक्त उत्पादन प्रक्रिया उद्योगाकडे वळवलं तरच किमती स्थिर राहतील। पण या संदर्भामध्ये काहीच उपाययोजना याच्यामध्ये केलेलं नाही। त्यामुळं जरी मोठमोठ्या वल्गना केल्या असल्या तरी शेती क्षेत्राच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक आहे। एका बाजूला इथेनॉलचं उत्पादनाकडे वाढ करायचं सरकार संकल्प करतं आहे, पण इथेनॉलच्या किमती वाढवून देत नाही। त्याचबरोबर साखरेचा जी बेसिक किंमत आहे ती वाढवत असताना सरकार कचरतं आहे। मग एकूणच उद्योगाला चालना कसं मिळेल, रोजगार कसा तयार होईल, हा सगळा अनुत्तरित प्रश्न आहे। कापसाच्या बाबतीतही तेच आहे। जर नवनवीन तंत्रज्ञान कापसात आणायची भाषा करता तर मग बीजी कापसाला देशामध्ये आणायला बंदी का? आणि त्याच बीजी कापसापासून तयार झालेलं सर्किट तेल मात्र परदेशातून आयात होतं। त्याच बायोटेक्नॉलॉजीतून तयार झालेली जी काही बियाणं आहेत त्यातून तयार झालेल्या सोयाबीनचे पदार्थ सगळे भारतामध्ये आयात होतात। मग इथल्या शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य का नाही, हा माझा केंद्र सरकारला सवाल आहे। घोषणा कॉर्पोरेट सेक्शनसाठी आणि उद्योगपतींना मदत करणाऱ्या करायच्या आणि त्या केलेल्या घोषणा या शेती आणि रोजगाराला कशा प्रकारे चालना देत आहेत असं भासवायचं, हा ट्रेंड गेल्या अनेक वर्ष वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही पाहिलेला आहे। दुर्दैवानं यावेळी सुद्धा हाच ट्रेंड सुरू राहिलेला दिसतोय। फायदा आणि तरतुदी कॉर्पोरेट सेक्शन धार्जिण्या आणि भासवणं मात्र शेती क्षेत्राला फार मोठे उपकार केलेत, अशाच प्रकारची गोष्ट या अर्थसंकल्पात झालेली आपल्याला दिसते आहे। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष हमीभाव देण्याबद्दल आणि कापसाचा उत्पादन खर्च कमी करण्याबद्दल जिथे तरतूद अपेक्षित होती, त्याऐवजी टेक्सटाईल इंडस्ट्रीजला आम्ही मदत करतोय आणि अप्रत्यक्षरित्या त्यातून कापूस उत्पादकांना दिलासा मिळेल अशा प्रकारचं भासवलं गेलेलं आहे। युरियाच्या बद्दल एक प्लांट आसाममध्ये ते टाकतायत, मात्र युरिया आणि खताचे भाव जे सातत्यानं वाढतायत आणि त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढतोय, ते भाव कसे कमी करता येतील, त्यासाठी कशा प्रकारचं अनुदान
प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणाने देता येईल याबद्दल तरतुदी अपेक्षित होत्या, ते मात्र झालेलं आपल्याला दिसत नाही. तेल बियांच्या बाबत आणि तेलाच्या आयातीबाबत आत्मनिर्भरतेच्या यापूर्वी सुद्धा खूप घोषणा झाल्या, मात्र आज सुद्धा 60 ते 65% या क्षेत्र हे आयातीवर आपण अवलंबून आहोत. खाद्यतेल आयात करून आपण आपली गरज भागवतो आहे. त्यामुळे खाद्यतेल निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या तेल बिया शेतकऱ्यांना, रास्त भावाचं संरक्षण आणि डाळीच्या उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा रास्त भावाचं जर संरक्षण आपण दिलं नाही तर याबाबतच्या बाकीच्या घोषणा ह्या केवळ कागदावर राहतात, त्याचा शेतकऱ्यांना काही उपयोग होत नाही. या अर्थसंकल्पात सुद्धा असंच झालेलं या संदर्भामध्ये आपल्याला दिसतंय. एकंदरीतच शेती क्षेत्रामध्ये जी धोरणं घेतली गेली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी झाले. कर्जमाफीची मागणी शेतकरी आणि शेतकरी आंदोलन करत आहे. उद्योगपतींना मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जमाफ्या द्यायच्या, शेतीच्या कर्जमाफीबद्दल मात्र चकार शब्द काढायचा नाही. हे जे धोरण मोदी सरकारचं यापूर्वीच होतं, या अर्थसंकल्पात सुद्धा तोच अनुभव आला. शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून, आधार भावाच्या संरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे. निराशा एक प्रकारे शेतीच्या क्षेत्राची आणि शेतकऱ्यांची पुन्हा एकदा आपल्याला झालेली दिसते आहे. शेतकऱ्यांसाठी निराशाजनक अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.